आपण नेहमी देशाच्या संपन्नतेबद्दल सांगताना म्हणतो की देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा म्हणतात एका काळी, किंवा देशाला सोने की चिडिया म्हणायचे म्हणतात ब्रिटिश. यामागे कारण म्हणजे असं की आपला जो व्यापार आहे, निर्यात ही जगामध्ये साधारण 30% असायची. जगाच्या 30% व्यापार हा भारताचा व्हायचा. अशा प्रकारचे उल्लेख अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन यांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथांमध्ये केलेले आहे. इतका व्यापार होत असताना इकडून जो काही माल आपला जात होता, मसाला वगैरे हा सगळा, त्या स्वरूपात तिकडून जे यायचं विदेशातून, तर विदेशातून येताना ते आपल्याला सोन्याच्या स्वरूपात ते विनिमय आपल्याला द्यायचे. मग अशा प्रकारे सोनं आपल्याकडे भरमसाठ जमा झालेलं होतं आणि याच स्वरूपात आपल्याकडे खूप सारं सोनं, म्हणून याला सोने की चिडिया वगैरे म्हटलं गेलं नंतरच्या काळात. मग अशाच प्रकारे मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाली जत्रेबद्दल पाहणार आहे. तर यशोदीप आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, नुकतीच सध्या चर्चेत असलेली बाली जत्रा, जी की कलिंग साम्राज्य म्हणजे पूर्वीचं प्राचीन काळामध्ये कलिंग म्हणायचे, त्यालाच आपण आज ओडिशा राज्य म्हणतो. त्या ओडिशा राज्यालाच कलिंग म्हटले जाते. त्या कलिंगमध्येच कटक या ठिकाणी, कटकमध्येच महानदीच्या काठावरती ही अशा प्रकारची बाली जत्रा भरत असते. त्या बाली जत्रेच्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की ही बाली जत्रा जी आहे, या दिवसापासूनच लोक व्यापार करण्यासाठी बाहेर निघून जायचे. पौर्णिमेचा दिवस असायचा आहे, या पौर्णिमेच्या दिवशी ते बाहेर निघायचे आणि व्यापारासाठी फ्री ट्रेड होता हा. जेव्हा आजचा जसं आपण फ्री ट्रेड करतो व्यापार, तर तशा प्रकारचा हा बाली जो होता तो तेव्हाचा फ्री ट्रेड व्यापार होता. तो अशा प्रकारचा सण एक त्या ठिकाणी साजरा केला जातो. मग त्यावेळेस ज्या होड्या वगैरे असतात, नाव वगैरे, त्या सजवल्या जातात वेगवेगळ्या त्या केळीच्या पानांनी वगैरे. अशा प्रकारे ही जत्रा एक साजरी केली जाते. म्हणून ही सध्या चर्चेत आहे. ओडिशामध्ये बाली जत्रा साजरी केली जाते. तर याच्या प्रकारे या ठिकाणी दिसत आहे आपल्याला ओडिशामध्ये. तर ही फार प्राचीन जत्रा आहे आणि 1000 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे, म्हणजे अगदी प्राचीन काळापासून. तर कलिंग आपल्याला अनेक कारणांनी माहिती आहे की सम्राट अशोक यांनी 261 मध्ये, इसवी सन पूर्व 261 मध्ये एक युद्ध केलेलं होतं पद्मनाभ राजासोबत. आणि ते पद्मनाभ राजासोबत केलेलं कलिंग युद्ध फार प्रसिद्ध झालेलं होतं की तेव्हापासून सम्राट अशोकांनी ठरवलं की मी आता युद्ध वगैरे करणार नाही बाबा, खूप दुखापत झाली आणि खूप मला फ्रस्ट्रेशन आलं या गोष्टीमुळे. आता मी युद्ध करणार नाही, तर आता अहिंसक मार्गाने मी चालणार, तर मी आता गौतम बुद्धांच्या मार्गाने चालणार, असं वगैरे ते आपल्याला माहिती आहे. कलिंग युद्ध फार प्रसिद्ध आहे. या कलिंग राज्यामधलीच ही गोष्ट आहे आणि ही 1000 वर्षापासून ही परंपरा चालते आहे बाली या जत्रेची. तर याला बालीची जत्रा जी आहे याला बाली सफर सुद्धा म्हणतात आणि अशातला सर्वात मोठा खुला व्यापार आहे हा. त्याच्यामध्ये काय की ओडिशामध्ये कटक जे आहे, या कटकमध्ये महानदीच्या काठावरील गडगडिया घाटावर, महानदीच्या काठावर गडगडिया घाट आहे, या ठिकाणी एक सण आयोजित केला जातो. त्याला आपण बाली जत्रा असं म्हणतो. तर या दिवशी प्राचीन जे काही सदाबस आहे, ओडिया नाविक म्हणतात त्यांना सदाबसला. सदाबस हे व्यापारासाठी दूरच्या प्रदेशामध्ये निघून जातात. या दिवशी ते प्रवास करतात, व्यापार फ्री ट्रेड. म्हणून मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की भारताला सोने की चिडिया वगैरे म्हटलं जायचं, की या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा आपला. मग हा व्यापार जो आहे ओडिशा म्हणजे कलिंग राज्यापासून, तर तो व्यापार व्हायचा अगदी सुमात्रा वगैरे किंवा इकडे ईशान्य भागामध्ये चालायचा. एशियन कंट्रीजसोबत आपला व्यापार चालायचा होता तेव्हाचा. चीन वगैरे या भागामध्ये जायचे आपले जहाजं हे सगळे घेऊन. तर असा सगळा व्यापार असत. आणि तो कार्तिक पौर्णिमेला, बघा कार्तिक पौर्णिमेपासून ते चालू व्हायचं. तर कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीच हा सण साजरा केला जातो. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे चंद्र वगैरे खूप उजेड पडलेला असतो आणि त्या दिवशी सगळं काही भरती ओटी आलेली असते आणि सगळं पाहण्यासारखा नजारा असतो. या दिवशीपासून चालू केलं जातं आणि इथून ते सगळे जहाजं निघून जायचे व्यापारासाठी. हे सगळं त्याच्यामुळे साजरं केलं. आणि हे लोक काय करतात, मग वेगवेगळ्या सजावट वगैरे करतात बोटींची आणि अशा प्रकारे सण हा साजरा करतात या ठिकाणी. मग हा जो ट्रेड आहे, तर हा कलिंग सोबत असा ट्रेड चालायचा कलिंगचा. या ठिकाणी आपल्याला दिसते की बर्मा म्हणजे आपला म्यानमार, बर्मा म्हणायचे त्याला, श्रीलंका त्याला कॅनॉन वगैरे म्हणायचे, मलेशिया, त्यानंतर सुमात्रा, बाली, जावा बेट यांच्यासोबत हा व्यापार चालायचा या कलिंग राज्याचा, म्हणजे आजचा जे ओडिशा आहे याचं. आपण आजचं जे काळातलं बघितलं मॅप, जर बघितला वर्ल्ड मॅपमध्ये आपल्याला लक्षात येईल हे एशियन कंट्रीजसोबत हा व्यापार चालायचा. अगदी हा कंबोडिया वगैरे, व्हिएतनाम, नंतर थायलंड, बर्मा म्हणजेच म्यानमार या भागामध्ये, इकडे इंडोनेशिया, बाली या भागामध्ये तो व्यापार चालायचा त्यांचा. इतकं सगळं असं असायचं. म्हणजे हा खूप जबरदस्त ट्रेड तेव्हाचा होता असं आपल्याला लक्षात येते याच्यावरून. ऐतिहासिक महत्त्व काय याचं,
याचं प्राचीन कलिंग सध्याचं जे काही ओडिशा आहे ते बाली आणि इतर दक्षिण आग्नेय आशियाई देश आहेत यांच्यासोबत हा सांस्कृतिक आणि सागरी संबंध प्रस्थापित व्हायचे. सागरी आणि सांस्कृतिक संबंध म्हणजे याच्यामध्ये देवाणघेवाण व्हायची संस्कृतीची बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येतं. प्राचीन साऊथमध्ये जर गेला आपण अगदी चेदी साम्राज्य वगैरे ज्या ठिकाणी होतं, चेदी चेर वगैरे त्या ठिकाणी यांचा खूप संबंध असायचे, जवळ असायचे त्यांना ते. त्याच्यामुळं ह्याचं मग उत्पत्तीची जी आहे ते सुरुवात जी आहे 1000 वर्षापासून काळापासून होते आहे. आणि बंगालच्या उपसागरात अनेक बंदरं होती त्यावेळी आणि शुभ दिवशी साधनांनी व्यापारी पारंपरिक समुद्र त्या ठिकाणी ओलांडून प्रवास करायचे समुद्रांना वगैरे. मग कलिंगाच्या भौतिक स्थितीमुळे या भागात अनेक 4व्या आणि 5व्या शतकापासून पूर्वार्धापासून बंदरांची वाढ झालेली दिसून येते. कलिंगच्या या समुद्र किनाऱ्यावरून त्याला उत्तरी सरकार आपण असं म्हणतो कलिंग त्या आसामच्या भागाला, तर त्या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशी बंदरं वगैरे निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ट्रेड खूप वाढायला लागला. पण नंतरच्या काळात काय झालं की अगदी आधुनिक काळामध्ये की त्यामध्ये बंगालचा उपसागर जो आहे तर बंगालच्या भागामध्ये तिकडे मग नंतर ब्रिटिश तिकडे गेलेत आणि व्यापाराचा जो कल आहे हा सगळा वरच्या भागामध्ये गेला आणि या ओडिशाला महत्त्व कमी झालं ओडिशाचं असं आपल्याला दिसून येतं नंतरच्या काळात. मग या ठिकाणी कालिदास जे आहे तर कालिदासने आपल्या रघुवंशात कलिंगच्या राजाला समुद्राचा राजा म्हटलंय. रघुवंश त्यांनी जे लिहिलं ग्रंथ त्याच्यामध्ये त्यांनी समुद्राचा देव असं म्हटलंय कलिंगच्या राजाला. कुणी म्हटलंय ते तर कालिदास यांनी म्हटलंय. सागरी मार्गावरती ते वर्चस्व प्रस्थापित करणारा असं त्यांचा उल्लेख केलेला आहे. इतकं महत्त्व या जत्रेचं आहे त्या ठिकाणी. व्यापारामध्ये घट होण्याचं कारण तेच की ब्रिटिश आणि फ्रेंच जे आहेत हे सगळे बंगालच्या उपसागराकडे म्हणजे तिकडे पश्चिम बंगालच्या भागामध्ये वळलेले होते आणि राज्यकर्त्यांचं संरक्षण आणि संरक्षणाच्या अभावामुळे ओडिशाचा सागरी व्यापार पूर्णपणे कमी झाला. राज्यकर्ते पण तिथले काही इतके नंतरच्या काळामध्ये संरक्षण देणारे बनले नाही सागरी व्यापारासाठी. भारताच्या समकालीन संबंधाचं जे आहे प्राचीन व्यापाराची भूमिका जी आहे ती फार महत्त्वपूर्ण आहे. आपली एक लुक ईस्ट पॉलिसी आहे जी की नरसिंह राव यांनी सुरू केली होती 1991ला. 1991-92च्या काळामध्ये नरसिंहराव सरकार यांनी सुरू केलेली होती पूर्वेकडे पहा म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो तर लुक ईस्ट पॉलिसी. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती आणखी चांगल्या रीतीनं कार्यशीलता व्हायला पाहिजे किंवा अंमलबजावणी व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणली होती. ॲक्ट ईस्ट नावाची पॉलिसी आणली होती नंतरच्या काळात जे अटल बिहारी यांनी सुरुवात केलेली होती बघत. तर अशा कारण आजही सुद्धा तशी चालू आहेत. आपण एशियन कंट्रीजसोबत खूप छान व्यापार आपला चाललेला असतो. त्याच म्हणजे आपलं पोटेन्शियल बरंच जे व्यापाराचं आहे ते एशियन कंट्रीसोबत मिळू शकतं आपल्याला पाहायला. मग त्या ठिकाणी आपण बरीच निर्यात करू शकतो. तर आपल्याला असे व्यापारासाठी वेगवेगळे क्षेत्र आपल्याला शोधायचे असतात. या अनुषंगाने आपल्याला खूप छान मार्केट ते आहे आणि निर्यात आपण करू शकतो असं आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. तर अशा प्रकारची बाली जत्रा आहे. फार ऐतिहासिक महत्त्व आहे याचं, त्याच्यामुळे आपण याला व्यवस्थित बघितलं पाहिजे. त्यानंतर या चीनच्या रेशीम मार्गाच्या उपक्रमाचा मुकाबला करण्यासाठी आपण भारताने मौसम प्रकल्प आणला होता. मौसम प्रकल्प प्राचीन सागरी व्यापार पुनरुज्जीवन करण्यासाठी तो प्रकल्प होता आपला. तर अशा रीतीने आपलं हे जत्रा आहे आपली बाली जत्रा त्याला म्हणतो आपण. त्या ठिकाणी थांबतो. भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.